तर जय श्रीराम भावानो, आज सगळ्यात पहिल्यांदा गॅसनी मशीन लावून घेतली. त्यानंतर मग कुट्टा मशीन चालू करून कुट्टा करून घेतलं. त्यानंतर मग गॅसनी वैरण टाकली. त्यानंतर मग इथलं सगळं काम आवरून घेतलं. मग तिथनं आलो रूमवर. मग इथनं आपला कुबटा घेऊन आलो प्लॉटवर माळातल्या. मग आज काम होतं सगळं प्लॉट फणून घ्यायचं. मग त्यानंतर मग आपला कुबटा टाकला ऑटो मोडमध्ये आणि इथला प्लॉट सगळा फणून घेतला. मग इथलं फणून झाल्यावर मग आपला कुबटा घेऊन आलो दुसऱ्या प्लॉटवर. मग इथं आल्यावर इथं ट्रॅक्टर लावला जरा. त्यानंतर मग इथल्या भागातलं अंतर जरा कमी आहे, त्यामुळं फण आत घ्यायचं होतं. मग खोलून घेतलं आत. त्यानंतर मग इथलं फणायला चालू केलं. मग इथला प्लॉट होत आलता तोपर्यंत मग ट्रॅक्टरचं टेम्परेचर वाढलेलं. मग एकच वय राहिलेली चिखलाची होती. मग ती पण कसतर फणून घेतली. मग इथला प्लॉट झाल्यावर आलो रूमवर. मग पाणी ओतून ट्रॅक्टर गार करायला लावला आणि तिथनं मग मी शिरून डबा खाऊन घेतला. तोपर्यंत मग इजा आणि यश आली. मग त्यासने बाग फिरवून धावली. मग त्यांच्याबरोबर निघालो सावळीला. सावळ्यात आलतो आपल्या नेपाळच्या शूटरला न्यायला. मग इथं आल्यावर नागे आलता. मग त्याला घेऊन आलो जरंडीच्या यात्रेत. इथं आल्यावर सगळ्यात पहिल्यांदा यात्रेत ते फिरून घेतलं. त्यानंतर मग पाणीपुरी खाल्ली सगळ्यात पहिल्यांदा. त्यानंतर मग भेळ खाल्ली आणि भेळ खाऊन झाल्यावर मग आलो स्पायरिंग पोटॅटो खायला. मग त्याने लागलेलं तळायला. मग ती तळून बिळून झाल्यावर मस्तपैकी मसाला बिसाला लावला. मग सॉस बिस टाकला. त्यानंतर मग खाऊन घेतलं. मग तिथनं आलो पान खायला. मग पान खाल्लं आणि तिथनं मग निघालो घरी. तोपर्यंत मग मोन्या डॉनघाट पडला. मग त्यानं फालुदा दिला. मग फालुदा खाऊन घेतला. मग तिथनं आपली युनिकॉर्न घेऊन निघालो घरी. मग जाता जाता आपल्या भावाला फॉलो करायला विसरू नका.